53वा दिवस. सकाळी 7:30 वाजता. हातांना साथ हातांची, डोळ्यांना आस उद्याची, दर्जा दाखवतो आमचा सगळ्यांना जागा त्यांची. माहोल सारा बाकीचे सारे बाजूला, वारे आला रे आला राजा, तू ये रे साथ आमच्या सुरात, म्हण जिंदाबाद आजा. सकाळी 9 वाजता. नमस्कार. राम राम. नमस्कार. कशी झाली सकाळ? अरे एक नंबर. अंकिता, पुन्हा आपल्या वाड्यात आलीस तू, कसं वाटतंय? खूप मस्त. लिटरली असं वाटतंय हा वाजलं, सकाळी गाणं वाजलंय. आली. बरं, मला एक सांगा की तुमच्या आयुष्यातलं असं एखादं गाणं कुठलं आहे जे तुम्हाला इन्स्पायरिंग वाटतं आणि वा रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं? माझं एक कॉन्स्टंट गाणं आहे जे मी आणि पप्पा आम्ही एकत्र मिळून ते गाणं गातो. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं वो मकाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. बघा, तेच आत्ताच्या या सगळ्या सिच्युएशनशी पण निगडीत गाणं आहे. Yes. हे परत सगळं येणार नाहीये. वा, चला रमशा. खामोशिया आवाज है, तुम सुनने तो आओ कभी. वाह, नाइस. छू कर तुम्हें खिल जाएंगी, घर इनको बुलाओ कभी. वाह, खूप छान. संस्कृती. एक खूप छान गाणं आहे. म्हणजे मी इथे जेव्हापासून आली आहे ना, तेव्हा वाड्यामध्ये म्हणजे डोक्यात हे गाणं सतत येतं आणि ते आहे दिल तो बच्चा है जी, थोडा कच्चा है जी, दिल तो बच्चा है जी. वा, श्रेया सांग. कुछ दिल ने कहा कुछ भी नहीं, ऐसी ही बातें होती हैं, ऐसी ही बातें होती हैं. कुछ दिल ने सुना कुछ भी नहीं, लेता है दिल अंगड़ाई, इसी दिल को समझाए कोई. वा वा वा, खूप छान. अंकिता. ॲक्च्युली लहानपणापासून म्हणजे जी माझी लहानपणाची जर्नी आहे, जे मी डान्स करायला चालू केलं ॲट अ व्हेरी स्मॉल एज, तर तेव्हाचा जो गाणं होता इट्स निंबोडा निंबोडा. आणि जेव्हा पण मी ते आठवते मला खूप नॉस्टॅल्जिक फील होते आणि ते आठवण आल्यावर ती अंकिता आठवते की मी अशी होती आणि मी बोलतो ना एक पॉझिटिव्ह आहे की ही अंकिता अजूनही बेटर करू शकते. दादा, माझ्याकडे बी एक एनर्जेटिक गाणं आहे, सगळ्यांनी गायला पाहिजे. ओके. हे देखा हाय रे सोचा हाय रे रख दी निशाने पे जान, ला ला ला, कदमों में तेरे निकले मेरा दम, है बस यही अरमान. अरे वा, रुको. मंडळी, तुम्हाला लक्ष झालं असेल म्हणजे आजचा जो काय घाट घातला होता आज सगळा, तर आजची मोहीम काय असणार आहे? गाणं नाही. बैठे बैठे क्या करे, करना है कुछ, शुरू करो अंताक्षरी लेके प्रभू का नाम. तर आज तुम्हाला 5 जणींना मिळून अंताक्षरी खेळायची आहे. पण ही अंताक्षरी तुम्हाला अशी खेळायची आहे कारण की यामध्ये 5 जणींच्या 5 टीम असणार. रसिकाची टीम असेल
नाद खुळा. संस्कृतीची टीम असेल लय भारी. श्रेजाची टीम असेल अफलातून. अंकिताची टीम असेल झकास. आणि रामसाची टीम असेल झिंगाट. तर तुम्हाला काय करायचंय सगळ्यात आधी? गावात जायचंय. गावात जाऊन तुम्हाला तुमची टीम तयार करायची. ओके. प्रत्येक संघात तुम्ही सोडून 4 जण असतील. म्हणजे एकूण किती आले? 5. आणि मस्त तालीम बिलीम करा जरा व्यवस्थित, छान गाणी बिणी गा. वाड्यातलं वातावरण जे आहे की नाही ते एकदम असं संगीतमय करून टाका. आणि अंताक्षरी गाजवा आज. काय म्हणताय? गाजवार की नाही? मुलींनो जा जा जा, मुलींनो जा जा जा. दुपारी 2 वाजता तर आज आपली मोहीम आहे अंताक्षरीची. अंताक्षरीसाठी आपण शोधूया एकदम भन्नाटेदार झंगाटेदार झिंगाट सिंगर्स. चला बघूया या बावधन गावात कोणाचं सूर लागते आणि कोणाचं सूर चुकते. चला या. काय बोलते? कोण आहे कोण आहे कोण आहे इथे ज्यांना गाणं गायला येते? काका काकी. हाय गर्ल्स व्हॉट्स अप. इकडे या तुम्ही पण. इकडे. अहो मला ना 2-3 गाणी हवी होती. तर तुम्ही मला जर 2-3 तुमची नवीन गाणी शिकवाल तर मला गाणी सुचतील. उद्या शिकवणार? अच्छा चला. यांच्याकडनं उद्या आपल्याला घ्यायची गाणी. असलही उद्या आहेत. त्यांच्यामध्ये मी बॉलचा गेम खेळला की ज्याच्या हातावर सगळ्यात आधी बॉल मी फेकणार आणि जो कॅच करणार त्याला गाणं म्हणायचंय. अब लड़ाई में आएगा. उठ जा अपनी राख से तू. उठ जा अब तलाश में. परवास एक परवाने की आसमां भी सर उठाएगा. आएगा अब लड़ाई में आएगा. बिकल्या अगं पिकल्या चल गा. ह्या छोटे मुलांसोबत अंताक्षरी खेळताना गाणीच नाही तर स्टेप पण पर्पज होत. म्हणजे ह्यांना घेतलं ना तर हे तर तिकडे डान्सच सुरू करून टाकतील. सांगा ह्या वेडीला माझ्या गर्दनीला तुझ्यासाठी आलो मी सासरवाडीला. कळलं का? सासरवाडीला कळलं. गाणं नाही माहित होतं मला. कुठली काकी नवीन गाणं सुचवते तर कुठले काका खूप जुन्या काळाचे. तर कुठले काका डायलॉग बाजी करतायत. सासू के बिना कुछ पल जी सकता है लेकिन तुम्हारा बहन जीज नहीं सकता. तारे टूट जाएंगे, चांद बुझ जाएगा, वक्त ठहर जाएगा, लेकिन उम्मीद की आखिरी किरण गुजरे तक साथ चलने का मैं तुम्हारा साथ दूंगा. म्हणजे सास पण कन्फ्यूज झालेली की मी नक्की ये मेरे बिना जी सकता है की नाही. पण त्यांनी प्रयत्न चालले. पुढे गेल्यानंतर मला एक मस्त झुंड दिसला. एकदम नटून थटून तयार होऊन आलेले. तुमचे नवरे तुमच्यासोबत आले नाही लग्नाला तर तुम्हाला थोडं राग आला असेल, वाईट वाटलं असेल. तर त्यांच्यासाठी कुठला तरी एक गाणं तुम्ही विचार केला असेल की धोखा दे दिया, दगाबाज टाइप्स. अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का. अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का. प्यार ने ही लूट लिया घर यार का. जो वादा किया वो निभाना पड़ेगा, निभाना पडेगा. काकी निभावणार मी तुमचा वादा. मी तुम्हाला घेऊन जाते. मी तुमचे सगळे वादे निभावणार. चला तुम्ही माझ्यासोबत. चला. ये काकी सिलेक्टेड आहे. मी पुढे गेले तर मग एक लेडी दिसली मला. माझं पण नशीब कसं ना, पहिलीच टीचर मिळाली ज्यांचं नाव दीपा होतं. आणि दीपा मॅम मला घेऊन गेल्या बाकीच्या त्यांच्या कलिग्सना भेटण्यासाठी. 2 काकी ॲक्च्युली असेच बसलेले आणि लहान मुलगी ती असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. खूप छान गातात तर माझी मदत करेल का? करायचं का तरी या? माझ्यासोबत बेस्ट गोष्ट काय झाली, मला 1+1 भेटलं. म्हणजे अजून एक काकी फ्री. आणि तुला मोहिमेसाठी लोक शोधायचे, फक्त इकडे तिकडे गावात हिंडायचं नाही. तर मी स्वतःला म्हटलं की रमशा फोकस आता खूप टाइमपास झालाय. मग मला एक काका दिसले. इथं पान मारून बघू काय? बघतोच.
मी विचार केलं की एखादं गाणं गाते, यांनी जर माझं गाणं कंटिन्यू केलं म्हणजे यांना गायची आवड आहे, तर मी सुरुवात केली. अकेले अकेले कहाँ जा रहे हो, हमें साथ ले लो जहाँ जा अरे क्या बात है. पहिले तर थोडं म्हटलं की काम आहे, पण मी त्यांना पटवून दिलं की खूप मजा येणार आहे, अंताक्षरी खेळायची आहे, चला 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 चला. तर ते तयार झाले की ठीक आहे. झिंगाट टोळीमध्ये मंदार दादा जे पहिले सदस्य झाले. रम पम पम रम पम पम रम प प प रम पम रम पम पम रम पम पम रम प प प रम पम. संघातला पहिला जो सदस्य होता तो फिक्स झाला. आणि अशा प्रकारे प्रत्येकीने एक सदस्य शोधला आणि त्याच्या साथीने आपली टीम तयार केली. येस, टीम नादखुळा जिंकणार. आमचा झकास ग्रुप झकास परफॉर्मन्स द्यायला फुल रेडी आहे. रमशाची झिंगाट टोळी. तुमच्या सर्वांचं मनापासून खूप 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 हार्दिक स्वागत. वा, तयारी तर जोरदार झालेली दिसते आणि सगळे छान नटून सुद्धा आलेले आहेत. मला प्रत्येक संघाने आणि आपले जे संघप्रमुख आहेत, म्हणजे आपल्या ज्या वाड्यातल्या मुली आहेत, त्यांच्या संघातले जे काही सदस्य आहेत त्यांची ओळख करून द्यायची. पहिला नादखुळा. टीम नादखुळामध्ये आहे पूजा मॅम, संजीव सर, शिवानी मॅम आणि राजश्री मॅम. नमस्कार. रमशाच्या झिंगाट टोळीमध्ये आहे सगळ्यात पहिले माझ्या बाजूला बसलेली क्यूटची सारिका ताई, त्याच्यानंतर आहे छाया ताई, नमस्कार. त्याच्यानंतर मंदार दादा, खूप टॅलेंटेड आहे मंदार दादा, त्याच्यानंतर संदीप दादा. वा. माझ्या टीममध्ये वसुंधरा मॅम आहेत, सत्यजित सर, दीपा मॅम आणि शाहीन मॅम. आमच्या गटात आहेत सय्यद सर, राकेश दादा, धनश्री ताई आणि मेघा ताई. वा. तर फर्स्ट आहे तेजस्विनी काकी, शी इज अ म्युझिक टीचर. नंतर आहे आपली अरुणाताई, शी इज अ होम मेड बट ती जेवण बनवताना खूप चांगलं गाते. नंतर आहे आपली नीलम ताई, ती खूप छान भजन गाते. आणि मग आहे चंद्रकांत काका, यांना कोण नाव ओळखत. वा वा वा. चला, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या इथे. आणि आता आपण, मला असं वाटतं वेळ घालवायला नको. मला तर उत्सुकता लागली आहे की कधी एकदा सुरुवात करतोय असं. पण त्याआधी आपण, आपले सर्व म्युझिशियन्स आहेत, खरं त्यांची ओळख करून द्यायची नाही, अवघा महाराष्ट्र त्यांना ओळखतो. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत आहे. पहिली फेरी एकदम सोपी आहे. आता आपले जे गायक आहेत ते पहिलं गाणं गाणार आणि त्यातलं जे शेवटचं अक्षर आहे ते रसिका म्हणजे नादखुळा या टीमनी सुरुवात करायची. आणि अजून एक गाणं जरी अख्ख्या टीम मधले गात असतील तरी कंपल्सरी वाड्यातल्या मुलींनी गाणं गायला पाहिजे. बरं, याच्यामध्ये 2 राऊंड होते, प्रत्येकाला दोनदा गाणं म्हणायला मिळणार आहे. आणि जो बरोबर गाणं म्हणेल, व्यवस्थित गाणं म्हणेल, त्याला मिळणार 10 गुण. कळलंय? सोपी फेरी आहे. करायची सुरुवात? हो. 3, 2, 1. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. सूर्यनिरागस हो गणपती, सूर्यनिरागस हो, शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक. ओंकार गणपती, ओंकार गणपती, अधिपती
सुखपती छंदपती गंधपती लीन निरंतर लीन निरंतर लीना निरंतर हो लीन निरंतर हो सूर निरागस हो मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया गजवदना तू सुख करता गजवदना तू दुःख हरता गजवदना मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया गजवदना तू सुख करता गजवदना तू दुःख हरता गजवदना मोरया मोरया सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो पोरी हिला तुझे कप्पालीला टिळा अगं हिल पोरी हिला तुझे कप्पालीला टिळा तुझे कप्पालीला टिळा तुझे कप्पालीला टिळा न फॅशन मराठी शोभल तुला अगं हिल पोरी हिला तुझे कप्पालीला टिळा मोठ्या नखऱ्याचं बोल नग मंजुळ महिनेचं मंजुळ महिनेचं नारी ग नारी ग नारी ग नारी ग नारी ग गोजरी लाडलाली ताई तू होणार नवरी गोड गोजरी लाडलाली ताई तू होणार नवरी फुला फुलाच्या बांधून माळा फुला फुलाच्या बांधून माळा मंडप घालूया दारी गोजरी लाडलाली ताई तू होणार नवरी वा 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 रमैया बलवावया रमया बतावया रमया बतावया रमया बतावया मैंने दिल तुझको दिया मैंने दिल तुझको दिया रमैया बतावया रमैया बतावया उस देश में तेरे परदेश में सोने चांदी के बदले में बिकते हैं दिल सोने चांदी के बदले में बिकते हैं दिल चांद तारों के तले धरती का प्यार पले चांद तारों के तले धरती का प्यार पले मैंने दिल तुझको दिया मैंने दिल तुझको दिया रमैया बस्तावैया रमैया बस्तावैया रमया बस्तावया रमया बस्तावया याराजी तुम्ही बसा भाऊजी यारावजी तुम्ही बसा भाऊजी अशी मी राखू तुमची महरजी बसा भाऊजी बसा भाऊजी तुम्हा बघून डावा डोळा झाकला तुम्हा बघून डावा डोळा झाकला पडदा लाजचा पडदा लाजचा पडदा लाजचा फेकला पडदा लाजचा लाजचा फेकला पडदा लाजचा लाजचा फेकला लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया झळाळती कोटी ज्योती लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया या याद आ रहा है तेरा प्यार
धुम रे धुम धुम अभिजा अभिजा एक बार ओ यार आ रहा है तेरा प्यार याद आ रहा है कमाल का गायक गाठनी आपला तुला दिलेला आहे हाल कैसा है जनाब का क्या ख्याल है आपका हम तो मचल गए यूं ही फिसल गए हाल कैसा है जनाब का क्या ख्याल है आपका हम तो मचल गए हो यूं ही फिसल गए लय भारीकडे आलाय हा भार सोसना जर झालं पिकावानी अंगात ज्वार भरला तुझ्या प्रीतीचं पाज पाणी बाजीराव माझा सांगा होणार कादणी रात्रीला झोप नाही दावी लवटी पापणी तुझ्या बोटात गोदिरवाणी जीव माझा जळतो या होत काळजाचं पाणी पाणी ये कोकणी पळाली लगडी घालाया लागली कोकणी पळाली पगडी घालून लगडी घालाया लागली चला क आलाय क केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या नामात रे गोडवा केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या नामात रे गोडवा वा 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 चला पहिली फेरी तर कमाल झालेली आहे म्हणजे सगळ्यांनी आहा लय भारी तर पहिल्या फेरीत प्रत्येक संघाला मिळत आहेत 20 गुण चला आता वळूयात आपण आपल्या पुढच्या फेरीकडे म्हणजेच आपली दुसरी फेरी वस्तु वस्तु पे लिखा है गाने गाने का नाम वस्तु वस्तु पे लिखा है गाने गाने का नाम काय कळलं मतलब क्या है हम तुमको वस्तु दिखाएंगे हाँ तुम्हाला गाणं गायचंय त्या गाण्यामध्ये म्हणजे जे व्हिज्युअलायझेशन असेल गाण्यामध्ये त्या गाण्यामध्ये ती वस्तू वापरली असेल आणि जर तुम्ही बरोबर गाणं म्हटलं तर तुम्हाला मिळणार 10 गुण बरं आणि हा राऊंड म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही प्रत्येक संघाला असं वेगवेगळं दाखवतो तसं नाहीये हा राऊंड बझर राऊंड आहे आणि ऐका समजा जर गाणं चुकलं तर जसे गुण अधिक होत जाणार तशी वजाबाकी सुद्धा होणार तर 5 गुण वजा केले जातील जर चुकीचं गाणं तुम्ही गायलात तर बरोबर गाणं गायलात तर 10 गुण चुकीचं गाणं गायलात तर वजा 5 ठीक आहे आणा रे करायची सुरुवात तीन दोन एक लय भारी मैंने काला चश्मा जचता है गोरे मुखड़े पे काला चश्मा जचता है गोरे मुखड़े पे जचता है गोरे मुखड़े पे खूप छान वाह तीन दोन एक तर बजर दाबलेला आहे
लय भारी. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्या बोलायला आता मी मांडलं. तुझ्या बोलायला आता मी मांडलं. काही महिना लागली बोलायला. जवळ लागली बोलायला. जवळ नवीन पोपट हा लागला मिठ 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 बोलायला. वा 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 जोरात. खूप छान खूप छान. बापरे. तीन दोन एक. तर आता ज्यांनी बजर दाबलेला आहे ती टीम आहे झकास. बोल चूड़िया बोल कंगना कीड़ी हो गई मेरी साजना. बोल चूड़िया बोल कंगना हो गई मेरी साजना. तेरे बिन दिल नहीं लगता मैं तो मर गया. आज सोरिये अरे जान मुझना. आज सोरिये रांझना चले जा. वा वा वा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खाली खाली हा. पतंग. तीन दोन एक. निकाल आलेला आहे आणि संघ आहे अफलातून. चला ओळीनं उडवीत होते कबाई मी पतंग उडवीत होते. कबाई मी पतंग उडवीत होते. ओळीनं चढवीत होते. पतंग 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 होते कबाई मी पतंग उडवीत होते. कबाई मी पतंग उडवीत होते. तीन दोन एक. आम्ही तर संघ आहे नाथखुळा. ए झुमका गिरा रे बरेली के बाजार में. झुमका गिरा रे बरेली के बाजार में. झुमका गिरा झुमका गिरा हाय हाय हाय. झुमका गिरा रे बरेली के बाजार में. झुमका गिरा रे बरेली के बाजार में. झुमका. वा वा वा. बजर राऊंड आता संपलेला आहे. आता याच्यानंतर आपण गुण जरा बघूयात गुण कोणाचे किती आहेत. नाथखुळाला मिळाले आहेत 10 गुण. भिंगाट 0. अफलातून 10. लय भारी 20. आणि झकास 10. आतापर्यंतचे सगळे गुण मिळून जे गुण आहेत ते आहेत वा. तर मंडळी आपली तिसरी फेरी जी आहे ती आहे सुन बाई धून. आपले जे वाद्यवृंद आहेत ते एक संगीत तुमच्या समोर वाजवतील. ते संगीत तुम्हाला लक्षात घ्यायचंय, कुठलं आहे ते ओळखायचंय आणि गाणं गायचं. इतकी सोपी मोहीम आहे, कळलंय? मग बरोबर गाणं ओळखलं
तुम्हाला मिळणार 10 गुण. आणि चुकीचं गाणं ओळखलं तर तुमचे वजा होणार 5 गुण. पहिल्या संघाला ती धून येते का नाही आपण ते विचारणार. ती नाही आली तर पुढच्या संघाकडे, त्यांनाही नाही आली तर पुढच्या संघाकडे. समजा कोणालाच नाही आली, आमचे गायक बसलेत नाही ते गाऊन दाखवणार. चला तर मग सुरू करूया. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते डोक्यात, टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते डोक्यात. कधी नवी कधी जुनी श्वासात, टिक टिक वाजते डोक्यात. वा वा, बाजी तर मारलेली आणि सुरुवात सुद्धा झालेली आहे. आता वळूयात हिंगाटकडे. परदेसिया ये सगे पिया, सब कहते हैं तेरा दिल ले दिया. मैं कहती हूँ तूने मेरा दिल ले दिया. वा 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 वा. चला आपल्या दोन तयार. सप्तसुराच्या वाटे राधा ही बावरी हरीची, राधा ही बावरी. तुम्ही गाणं ओळखलंयत पण पूर्ण नाही म्हटलं. तुम्ही गाणं ओळखलंयत पण पूर्ण नाही म्हटलं. त्यामुळे तुम्हाला 5च मार्क मिळतात. ठीक आहे, चला पुढे. कावळा पिपाणी वाजवतो नाही नाही नाही, प्रयत्न चांगला होता, गाणं चुकलेलं आहे. हा झकास. ये गो ये मैना पिंजरा बनाया सोने का, पिंजरा बनाया सोने का, पिंजरा बनाया चांदी का. ये गो ये मैना पिंजरा बनाया सोने का, पिंजरा बनाया सोने का, ताला लगाया चांदी का. पण दादा, या गाण्याची सुरुवात वेगळीच आहे. ही गाण्याची सुरुवात नाही आहे. आयटम है माल. आयटम है, आम्ही रेडी होतो. साइन लाईन जी वाजवलेली आहे त्यांनी, ती लाईन त्यांनी लगेच. आता तुम्हाला जी टिक टिक वाजवते जी साइन लाईन दिली होती तीच तुम्ही ओळखली. अच्छा, जे तुम्ही वाजवते तिथून करायचं. बरोबर आहे. तुम्हाला मिळत आहेत 10 गुण. चला आता तुम्हाला अजून एक चान्स आला नाही का, म्हणजे खरं तर मेन चान्स तुमचा. आली उमलून माझ्या गाली, प्रीत नवे मखमाली रे, भरला हा मधुमास नवा. आली उमलून माझ्या गाली, प्रीत नवे मखमाली रे, भरला हा मधुमास नवा. वा 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 वा, तुम्हाला अजून 10 गुण मिळालेले आहेत. पुन्हा एकदा नाथखुळा तुमच्याकडे आम्ही येतोय. लवकर लवकर. सारे इन हाथों में मैं जोड़ के लेके आऊं जानो सारे सारे, इन हाथों पे नादों में सारे. हेलो हेलो, तू फोन पे जब है आई, येलो येलो
धक धक धड़के ये दिल चंचल बोले अमृतारी चूड़िया रात बड़ी है मस्तानी दिल भर डोले दिल भर साड़ी चूड़िया. तुम्हाला मिळालेले आहेत 10 गुण. चला पुढे झिंगाट. अप्सरा आली इंद्रपुरी तुझे खाली उतरली आली अप्सरा आली चांदणी रंग बाली अप्सरा आली डिशुम डिशुम ढॅङ. खरंच म्हटलात गाणं. फक्त अप्सरा आली, पुढचं काही नाही आली. गाणं तुम्ही ओळखलंय पण काहीतरी चुकलंय तुमचं. इकडचं तिकडे तिकडचं इकडे आलं. तुम्हाला मिळतात 5 गुण. चला पुढे अफलातून. माऊली 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 रूप तुझे विठ्ठल विठ्ठल माऊली 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 तुझे विठ्ठल 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 विठ्ठल. अरे पुढे गाणं तर म्हणा. 2 शब्दच बोलले यांना पण मग 5 गुण द्या. थांबा थांबा घाई करू नका. फक्त माऊली माऊली बोलले. माऊली आणि विठ्ठल. काय गाणं तर पाहिजे. दादा आम्हाला कठीण गाणी देत आहेत. दिस इज नॉट, दिस इज चिटिंग चिटिंग. गाणं ओळखलेत 5 गुण. चला लयबारीसाठी. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते दानांच्या बोलात धुंद मोहरते मन उदान वाऱ्याचे गुंज पावसाचे का होते बेभान मनी दळवळते मन उदान वाऱ्याचे. तुम्हाला मिळत आहेत 10 गुण. खूप छान. चला जगास तयार. दिस इज नॉट फेअर, नॉट फेअर, नॉट फेअर. उरात होते धडधड झाली गालावर आता धीर झालो अनपधीर झालोया आता जगसाठी बसून माग आलोया. तर अंकिता तुम्हाला मिळत आहेत 10 गुण. ही फेरी तर इथे संपलेलीच आहे. आता 3 फेरींचे मिळून किती गुण झालेले आहेत एकूण ते आता तुम्हाला सांगतो. नाथ गोवाला एकूण गुण मिळत आहेत 50 गुण. झिंगा 35 गुण. अफलातून 40 गुण. लयवारी 50 आणि झकास 8 गुण. आजच्या भागातली तुम्ही धमाल मस्ती बघितलीच आहे. अशीच धमाल मस्ती तुम्हाला उद्याच्या भागात सुद्धा बघायला मिळणार आहे. त्यासाठी पात्र जाऊबाई गावात.